एमएसटी सीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा संशय पवारांच्या राष्ट्रवादीच्या महादेव बालगुडेंकडनं एका शिक्षकाचा व्हिडिओ ट्विट. 12वीत 40% आणि सीईटीत 99% कसे काय, शिक्षकाचा सवाल. एमएसटी सीईटी परीक्षेमध्ये घोटाळा, पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेस नेत्यांचा आरोप. हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी. एमएसटी सीईटी पेपर घोटाळ्याच्या आरोपांचं सीईटी सेलकडनं खंडन. टक्के आणि पर्सेंटाईलची तुलना चुकीची, सोशल मीडियावरील दाव्यांसंदर्भात तक्रार करणार. सीईटी आयुक्त दिलीप सरदेसाईंची माहिती. पेपर फुटीचे सर्व लाभार्थी भाजपचे, मुख्यमंत्री कधीच पेपर फुटल्याचं मान्य करणार नाहीत. संजय राऊतांचा निशाणा. तर विद्यार्थ्यांच्या भावना भडकावून राजकारण करण्याचा राऊतांचा प्रयत्न, बन यांचं प्रत्युत्तर. मोदी पवार भेटीत राष्ट्रवादी सत्तेत जाण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती. पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये येणार. भाजप वरिष्ठांच्या फडणवीस आणि शिंदेंना सूचना. सूत्रांची माहिती. अमित शहा आणि सुळेंच्या भेटीनंतर चर्चांना बळ. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही. विलिनीकरणासंदर्भातील प्रश्नावर शरद पवारांचं स्पष्ट उत्तर. आम्ही महाराष्ट्र धर्मासोबत आहोत. मी किंवा आमच्या पक्षातील प्रमुख नेते एनडीए सोबत जाणार नाही. रोहित पवारांकडनं भूमिका स्पष्ट. शिर्डी साईबाबांच्या चरणी 1 कोटींचा सोन्याचा मुकुट अर्पण. आंध्र प्रदेशच्या वेल्लूर येथील श्रीनिवास राव यांच्याकडनं दान. गुरुपौर्णिमेच्या दिवशी साई मूर्तीला मुकुट परिधान केला जाणार. पुण्याच्या वाकडमध्ये 2 सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार. अल्पवयीन पीडितेच्या पोटात दुखू लागल्यामुळे प्रकार समोर. 60 वर्षीय नराधमा विरोधात पोलिसात गुन्हा दाखल. एफडीएची पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील कॅन्टीनवरती धाड. तपासात कॅन्टीनमध्ये मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळले. एफडीएकडनं कॅन्टीनचा परवाना रद्द.